नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, RRB ALP भरती निघालेली आहे 2025 साठी. म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदासाठी ही 2025 ची विद्यार्थी मित्रांनो इथे भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये एकूण 9,970 जागा विद्यार्थी मित्रांनो इतक्या खूप साऱ्या जागा भरून घेतल्या जात आहेत. तर या जाहिरातीबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. जे विद्यार्थी रेल्वेसाठी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला पूर्ण पाहायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तरच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, RRB ALP या भरतीसाठी जाहिरात कशा प्रकारे आहे, पदे किती भरून घेतली जाणार आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती असणार आहेत, पगार काय भेटणार आहे, अर्ज शुल्क तुम्हाला फॉर्म फीस काय लागणार आहे, शेवटी तुम्हाला एज्युकेशन कोणतं लागणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, ही सर्व माहिती पाहून घेणार आहोत. सर्वात आधी तुम्ही ही PDF पाहून घ्यायची. अशा प्रकारे ही PDF इथे प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीचा नमुना तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला भेटणार आहे. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहून घ्यायची आहे. त्यानंतर आहे पदभरतीचा तपशील, म्हणजे कोणती पदे भरून घेतली जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या झोनमध्ये इथे ही पदे भरून घेतली जात आहेत. तर कोणत्या झोनसाठी किती पदे आहेत ते आपण पाहून घ्यायचे आहे. अहमदाबादमध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल 497 पदे भरून घेतली जाते. त्याच्यामध्ये UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC, EWS अशा प्रकारे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात ते तुम्ही इथे सर्व गोष्टी पाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आहे अजमेर विभागातून झोनमधून 669 पदे, अलाहाबादमध्ये 805 पदे, भोपालमध्ये 618 पदे, भुवनेश्वरमध्ये 928 पदे, बिलासपूरमध्ये 568 पदे, चेन्नईमध्ये 362 पदे, गोरखपूरमध्ये 100 पदे, कोलकातामध्ये 817 पदे, मुंबईमध्ये 714 पदे आणि सिकंदराबादमध्ये 967 पदे अशी टोटल मिळून विद्यार्थी मित्रांनो 9,970 पदे इथे भरून घेतली जात आहेत. तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये असाल, तुम्ही सर्व झोनसाठी इथे फॉर्म भरू शकता. कुठलाही विद्यार्थी कोणत्याही स्टेटमध्ये फॉर्म भरू शकतो. त्यानंतर असं नाही तुम्हाला पात्रता कोणती लागणार आहे. तर तुम्हाला पात्रता लागणारे विद्यार्थी मित्रांनो 10वी प्लस ITI अप्रूव्ड ट्रेड इथे लागणार आहे. त्याच्यानंतर 10वी मध्ये प्लस त्याच्यासोबत अप्रेंटिसशिप, त्याच्यामध्ये NCVT किंवा SCVT मध्ये तुमचं अप्रेंटिसशिप झालेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचं आहे 10वी प्लस 3 वर्षात डिप्लोमा किंवा डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन इथे विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटणार आहे. नंतर आहे एज लिमिट किती लागणार आहे. तुम्हाला मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम 30 वर्षापर्यंत तुम्हाला एज लिमिट इथे पाहायला भेटणार आहे. बाकी एज रिलॅक्सेशन जे काही असेल ते तुम्हाला PDF मध्ये पाहायला भेटणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला तिथे पाहून घ्यायच्या आहेत. नंतर आहे अर्ज करण्यासाठी फीस किती लागणार आहे. तर जनरल आणि OBC या कॅटेगरीसाठी 500 रुपये फीस लागणार आहे आणि 500 रुपये फीस ही तुम्हाला 400 रुपये रिफंडेबल असणार आहे आफ्टर CBT 1. या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचे 2 पेपर घेतले जातात, CBT 1 आणि CBT 2. जर तुम्ही CBT 1 पेपर दिला तर तुम्हाला 400 रुपये ही फीस जी असणार आहे ती रिफंड केली जाते. जर तुम्ही पेपर दिला नाही तर तुम्हाला ही फीस भेटणार नाही. आणि SC ST फिमेल, एक्स सर्व्हिसमॅन, EBC मायनॉरिटीजसाठी 250 रुपये ही फीस इथे लागणार आहे आणि फुल्ली रिफंडेबल असणार आहे. आफ्टर CBT 1 पेपर दिल्यानंतर तुम्हाला 250 रुपये फीस परत भेटणार आहे आणि जनरल OBC विद्यार्थ्यांसाठी 400 रुपये फीस परत भेटणार आहे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे. तर निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस असणार आहे CBT 1, CBT 2 आणि त्याच्यामध्ये संगणक आधारित योग्यता चाचणी असणार आहे. त्याच्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे दस्तावेज पडताळणी, कागदपत्र पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय चाचणी, तुमचं मेडिकल केलं जाणार आहे. अशा प्रकारची सिलेक्शन प्रोसेस असते. आता त्याच्यामध्ये CBT 1 मध्ये काय असणार आहे. तर कालावधी असणार आहे पेपरचा 60 मिनिटाचा वेळ असणार आहे. प्रश्न 75 असणार आहे, प्रत्येकी 1 गुण असणार आहे, म्हणजे 75 मार्काचा पेपर असणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण इथे कपात केली जाणार आहे. म्हणजे तुमचं 100 पैकी 33 मार्क इथे कट केले जाणार आहेत. म्हणजे त्यालाच आपण 0.33% असं म्हणू शकतो. एका मार्कातून एवढे तुमचं वजा केलं जाणार, त्यालाच निगेटिव्ह मार्किंग इथे म्हणली जाते. त्याच्यानंतर CBT 2चा पेपर असणार. त्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे असणार.
आणि भाग 2 मध्ये 75 प्रश्न त्याला तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. अशा प्रकारे तुमची ती CBT 2 पेपर तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यानंतर CBAT मध्ये तुम्हाला निवडमध्ये जागेच्या 8 पट उमेदवार घेतले जाणार आहे. प्रत्येक चाचणी किमान स्कोर तुम्हाला 42 म्हणजे तुम्हाला 42 मार्क CBT 2 मध्ये असणं कंपल्सरी आहे. इथं तुम्हाला सिलेक्शनसाठी म्हणजे पासिंगसाठी तुम्हाला 42 कंपल्सरी असणार आहे. अंतिम मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला 70% प्लस 70% किंवा CBT 2 भाग 1 प्लस 30% CBT अशा प्रकारचं तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस इथे पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर सिलेबस कोणता असणार आहे? CBT 1 यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम गणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी, त्याच्यामध्ये रेल्वे, खेळ, पुरस्कार, राज्यघटना अशा प्रकारे तुम्ही इथे सर्व सोप टॉपिक वगैरे पाहून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला थांबून तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी पाहून घ्यायच्या आहेत किंवा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, तुम्हाला PDF पण भेटून जाईल. त्याच्यानंतर CBT 2 भाग A मध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी भाग 2 A मध्ये आणि CBT 2 भाग B मध्ये तुम्हाला संबंधित ट्रेड विषयी अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये ITI असेल किंवा डिप्लोमा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचा पेपर असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 29 मार्च 2025 दिवशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. 12 एप्रिलपासून फॉर्म फिलिंग स्टार्ट होत आहे आणि 13 मे पर्यंत तुम्ही हा रात्री 11:59 हा ऑनलाईन फॉर्म इथे विद्यार्थी मित्रांनो भरू शकता. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे? तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी RRB वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे, फॉर्म योग्य पद्धतीने भरायचं आहे, सर्व माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला फी भरायची आहे आणि हा फॉर्म 13 तारखेपर्यंत रात्री 11:59 आत तुम्हाला सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरावा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 9,970 जागांसाठी जाहिरात इथे प्रसिद्ध झाले तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे इथे पाहून घेतलेली आहे. जर व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही कमेंट करा, परत अजून आणखी एक व्हिडिओ याच्यावर आपण बनवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्या सर्वांनी आपल्या चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेले आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.